स्टुडंट्स, रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या विद्यालयामध्ये सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आणि त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 9वी या वर्गासाठी गणित भाग 1 व 2 या विषयांतर्गत आज आपण दिवस 11वा म्हणजेच डे 11 यातील युनिट अभ्यासणार आहोत. तर पहा, दिवस 11वा या अंतर्गत आपल्याला आज परिमेय संख्येचे दशांश रूप अभ्यासायचं आहे. तर पहा, या ठिकाणी सेमी आणि मराठी दोनही माध्यमाच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. तर पहा, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहा, पहिलं एक्झाम्पल आहे 5/2, दुसरं एक्झाम्पल आहे 15/4 आणि थर्ड एक्झाम्पल आहे 22/7. हा जर ॲक्च्युअल भागाकार जर तुम्ही केला तर क्वेश्चन म्हणजे भागाकार मिळणार आहे 2.5 आणि रिमाइंडर राहणार आहे 0. म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण भाग या ठिकाणी तुमचा जाणार आहे आणि तुमचा भागाकार या ठिकाणी 2.5 मिळालेला आहे. त्याचप्रमाणे दुसरी संख्या आहे 15/4. इथं देखील पूर्ण भाग जाणार आहे तुमचा आणि तुमचा क्वेश्चन म्हणजे भागाकार मिळणार आहे 3.75. मग अशा प्रकारे जर पूर्ण भाग जात असेल, एखाद्या संख्येने भागले असता पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 उरते, असा जे काही संख्या आहेत का ज्या रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या आहेत, तर अशा रॅशनल नंबर्सला काय म्हणायचंय? टर्मिनेटिंग रॅशनल नंबर्स असं म्हणायचं. तर हा जो काही फॉर्म आहे रॅशनल नंबरचा, दिस इज द टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. हे जे काही 2 एक्झाम्पल्स आहेत पहा, हे 2 एक्झाम्पल्स कुठल्या फॉर्मचे रॅशनल नंबर्स आहेत? इट इज द टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. त्यानंतर पहा, इन दिस एक्झाम्पल इफ वी डिवाइड 5/2 अँड 15/4 देन आफ्टर सम डेसिमल डिजिट्स वी गेट द रिमाइंडर इक्वल टू 0. त्यानंतर पहा, थर्ड एक्झाम्पल आहे 22/7. म्हणजेच हा रॅशनल नंबर्स तुम्ही अभ्यासलेला आहे पहा. हे जे काही 22/7 आहे याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, याला पाय म्हणतात पहा. आणि हा जर ॲक्च्युअल डिव्हिजन जर केली तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल का 3.14285742857. ॲक्च्युअल तुम्ही हा डिव्हिजन जर करून पाहिली पहा, तर या ठिकाणी तुमचा रिमाइंडर हा 0 येणार नाही. तर या ठिकाणी रिमाइंडर हा तुमचा त्याच संख्या रिपीट होत जाणार आहे पहा. म्हणजे या ठिकाणी तुमचा क्वेश्चन 3.14285742857 अशा प्रकारच्या ज्या काही संख्या आहेत पहा, या पद्धतीने संख्या पुन्हा त्याच रिपीट होत जाणार आहे पहा. या ठिकाणी 1 ही संख्या मिस झालेली पहा. या ठिकाणी 1 ही संख्या असणारी, म्हणजेच 1 4 2 8 5 आणि 7 या संख्या पुन्हा रिपीट होत जातात पहा. पुन्हा 1 4 2 8 5 7, पुन्हा 1 4 2 8 5 7, 1 4 2 8 5 7 अशा प्रकारच्या त्याच संख्या या ठिकाणी पुन्हा काय होत जाणार आहेत? रिपीट होत जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी हा जो काही रॅशनल नंबर आहे, हा रॅशनल नंबरचा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग फॉर्म आहे. म्हणजे या ठिकाणी हे टर्मिनेट होत नाही बा, त्याच संख्या पुन्हा रिपीट होत आहेत. म्हणजेच हा नॉन टर्मिनेटिंग फॉर्म आहे. आणि त्या रिकरिंग होतात, म्हणजे त्याच पुन्हा रिपीट होतात, म्हणून त्याला काय म्हणतात? रिकरिंग म्हणतात. म्हणजेच हा जो काही रॅशनल नंबरचा फॉर्म आहे, या फॉर्मला नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग फॉर्म असं म्हणतात. दिस इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. पहा, इन एक्झाम्पल नंबर 3 इफ वी डिवाइड 22/7 देन वी गेट द रिपीटेड डिजिट आफ्टर सम डेसिमल पॉईंट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेसिमल पॉईंट जे आहेत ते डेसिमल पॉईंट या ठिकाणी रिपीट होत जाणार आहेत पहा. तेच पुन्हा या ठिकाणी रिपीट होत जाणार आहे. तर अशा फॉर्मला काय म्हणायचं आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. या ठिकाणी ॲक्च्युअल डिव्हिजन तुम्हाला करावं लागणार आहे पहा.
येथे लक्षामध्ये अशा प्रकारे 2 फॉर्म आपण अभ्यासलेले आहेत. इन द एक्झाम्पल 1 and 2 आर द एक्झाम्पल्स ऑफ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म and the example 3 is the example of non-terminating recurring decimal form. By using 0 after the decimal in the decimal form, it can be converted into non-decimal recurring form किंवा written as non-terminating recurring form. म्हणजे जो काही टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे त्या टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्ममध्ये आपण पुढे 000 या पद्धतीने लिहू शकतो आणि 000 या प्रकारे लिहिल्यानंतर ते नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येते. म्हणजे टर्मिनेटिंग फॉर्म जो आहे तो टर्मिनेटिंग फॉर्म आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्मच्या स्वरूपात लिहू शकतो पहा. म्हणजे 000 या ठिकाणी आपण पुढे लिहिल्यानंतर जो काही टर्मिनेटिंग फॉर्म आहे तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्ममध्ये लिहू शकतो. त्यामुळे प्रत्येक टर्मिनेटिंग फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्मच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येणार आहे. तर पहा टर्मिनेटिंग म्हणजेच खंडित परिमेय संख्येचा खंडित फॉर्म आहे पहा. या ठिकाणी मराठी मीडियमच्या मुलांसाठी पहा या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1 व 2 हे जे काही उदाहरणं आहेत यामध्ये ॲक्च्युअल भागाकार केला असता बाकी 0 येते आणि त्यामुळं अशा जे काही दशांश रूप आहे अशा दशांश रूपाला काय म्हणतात अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. म्हणजेच टर्मिनेटिंग फॉर्म म्हणतात. टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर अखंड आवर्ती दशांश रूप. आणि जे काही नॉन टर्मिनेटिंग आहे म्हणजे जर भागाकार केला असता आपण पहा तिसरं उदाहरण जे भागाकार केला असता 30 संख्या या पद्धतीने पुन्हा पुन्हा येते पहा आणि पुन्हा पुन्हा आल्यामुळं अशा अपूर्णांकाला म्हणजे जे दशांश रूप आहे परिमेय संख्येचे जे दशांश रूप आहे अशा दशांश रूपाला काय म्हणतात अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. येतं लक्षामध्ये म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म. अशा प्रकारे आजच्या तासिकेमध्ये आपण एवढे घटक अभ्यासलेले आहेत. त्यावरती आधारित हा होमवर्क आहे. हा होमवर्क तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे पहा. परिमेय संख्येचे खंडित व अखंडित आवर्ती दशांश रूप यामध्ये वर्गीकरण करायचं आहे पहा. 5/3 आहे आणि 17/5 आहे. त्यानंतर 19/4 आणि 23/99 अशा प्रकारचे असाइनमेंट आहे. या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. अतिशय सोपं आहे पहा. ॲक्च्युअल डिव्हिजन करायचे आहे पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे 5/3. 5 आणि 3 याची काय करायची आहे ॲक्च्युअल डिव्हिजन करायचे आहे पहा. 5/3 ॲक्च्युअल डिव्हिजन जर केली तर 3 1 जा 3 म्हणजे 5 आणि -3 येईल. मग ते 2 राहील. वरून 0 घेतला डेसिमल प्लेस दिला या ठिकाणी 20 राहिले. मग 3 6 जा 18 20 - 18 ते राहिलं 2 वरून पुन्हा 0 घेतलाय 20 झाले. मग या ठिकाणी पुन्हा 3 6 जा 18 पुन्हा या ठिकाणी 2 राहिले. म्हणजे या ठिकाणी 2 2 2 या ठिकाणी पुन्हा पुन्हा रिपीट होत जाणार आहे पहा. रिमाइंडर या ठिकाणी 2 राहिला होता पुन्हा 0 घेतला. पुन्हा या ठिकाणी 2 राहिला पुन्हा 0 घेतला. पुन्हा 2 राहिला पुन्हा या ठिकाणी 0 घेतला. येते लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस रिमाइंडर हा 2 राहतोय पहा. आणि त्यामुळे हे जे काही भागाकार आहे हा भागाकार संपत नाहीये पहा. तोच पद्धतीने पुन्हा रिमाइंडर रिपीट होत जाते. म्हणजे या संख्येला पूर्ण भाग जाणार नाहीये पहा. म्हणजे जे काही आहे 666 या पद्धतीने पुढे भागाकार येत राहणार आहे. 1.66666 म्हणजे हे जे काही भागाकार आहे क्वेश्चन आहे हा मिळणार आहे आपल्याला 1.666. म्हणजे हा कुठला टाईप झालेला आहे त्याच संख्या पुन्हा या पद्धतीने रिपीट होत जातात पहा. या ठिकाणी डेसिमल प्लेस नंतरच्या ज्या काही टर्म आहे संख्या आहे नंबर आहे त्या या पद्धतीने रिपीट होत जातात. म्हणजे ज्या काय आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म आहे कशाचा रॅशनल नंबरचा. त्यानंतर 17/5 हा देखील फॉर्म आहे पहा. 17/5 जर केलं तर 5 3 जा 15 17 - 15 जर केलं तर ते 2 राहतंय. डेसिमल प्लेस दिला भाग जात नाही त्यामुळं 0 घेतला वरून. आणि मग 5 4 जा 20 आणि 20 - 20 0. म्हणजे या ठिकाणी रिमाइंडर काय आलेला आहे 0 आलेला आहे. रिमाइंडर 0 आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच अँसर तुमचं म्हणजे क्वेश्चन मिळालेला आहे 3.5.
4 आणि पूर्ण भाग गेलेला आहे. त्यामुळं हे जे काही रॅशनल नंबर आहे हा रॅशनल नंबरचा कोणत्या फॉर्ममध्ये आहे? टर्मिनेटिंग फॉर्म आहे, म्हणजेच खंडित आवर्ती आहे. येतं लक्षामध्ये. त्याच पद्धतीने थर्ड एक्झाम्पल आहे बा 19 डिवाइडेड बाय 4. ॲक्च्युअल डिव्हिजन जर केली तर या पद्धतीने 4 4 जा 16, 19 मायनस 16 राहिले 3 ला भाग जात नाही त्यामुळे 0 घेतलं, डेसिमल प्लेस दिला या ठिकाणी 30 झाले. आणि मग 4 7 जा 28 आणि 30 मायनस 28 राहिले 2, पुन्हा या ठिकाणी 0 घेतलाय 20 झाले. आणि 4 5 जा 20, 20 मायनस 20 0, म्हणजे इथं देखील काय राहिलं आहे? रिमाइंडर या ठिकाणी काय आलाय? 0 आलाय. रिमाइंडर 0 आला म्हणजेच या ठिकाणी हा जो काही रॅशनल नंबरचा फॉर्म आहे हा कुठला रॅशनल नंबरचा फॉर्म असणार आहे? टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे थोडक्यात टर्मिनेट झालंय. क्वेश्चन हा काय झालाय? टर्मिनेट झालाय म्हणजे संपलाय. क्वेश्चन म्हणजे भागाकार पूर्णपणे संपतो, म्हणजेच बाकी ज्यावेळेस शून्य उरते त्यावेळेस अशा भागाकाराला म्हणजे अशा क्वेश्चनला काय म्हणतात? टर्मिनेटिंग रॅशनल नंबर असं म्हणतात. दिस इज द टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. केव्हा म्हणायचंय? ज्यावेळेस क्वेश्चन हा पूर्ण मिळतो तुम्हाला आणि रिमाइंडर बिकम्स 0. इफ द रिमाइंडर बिकम 0 देन दॅट फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज नथिंग बट द टर्मिनेटिंग फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. त्यानंतर पहा 23 डिवाइड बाय 19 हा जर डिव्हिजन केलं तर या ठिकाणी 23 ला भाग जात नाही बा आता, म्हणजे 0 आलं या ठिकाणी घेतलंय. नंतर डेसिमल प्लेस दिलाय, वरून 0 घेतलाय आणि डेसिमल प्लेस दिलाय या ठिकाणी 230 झालंय. आणि मग 230 ला या ठिकाणी 99 ने डिवाइड केलं तर काय होणार या ठिकाणी? 99 2 जा 198 आणि मग राहिलं या ठिकाणी 32 राहिले. 32 ला या ठिकाणी भाग जात नाहीये, पुन्हा 0 घेतलं या ठिकाणी. पुन्हा 99 3 जा 297 राहिले. पुन्हा या ठिकाणी वजाबाकी जर केली आपण तर या ठिकाणी 23 मिळाले. पुन्हा 23 ला 99 ने भाग जात नाहीये, 0 घेतले पुन्हा. आणि मग 99 2 जा 198 म्हणजे पुन्हा 32 राहिला या ठिकाणी. आणि 32 राहिल्यानंतर हा पहिल्या ठिकाणी सुद्धा तोच या ठिकाणी मिळालेला आहे बा. या ठिकाणी पुन्हा तेच रिपीट होत जातं बघा. क्वेश्चन जे रिमाइंडर मिळालेलं आहे आपल्याला 23, पुन्हा 23 32 23 पुन्हा 32 मिळतंय पहा या ठिकाणी. पुन्हा 23 मिळणार आहे, पुन्हा 32 मिळणार आहे. अशा प्रकारे तेच रिपीट होत जाणार आहे पहा. जे काही रिमाइंडर मिळतो आहे आपल्याला तो रिमाइंडर या ठिकाणी तोच रिपीट होत जाणार आहे पहा. त्यामुळे हा जो काही क्वेश्चन मिळालेला आहे आपल्याला 0.2323232323 या पद्धतीने तो रिपीट होत जाणार आहे. मग या पद्धतीने हा जो काही क्वेश्चन मिळालेला आहे आपल्याला हा मिळणार आहे 0.232323 म्हणजे 23 ला वरती या पद्धतीने रेज देतात पहा, लाईन देतात. म्हणजे लाईनचा अर्थ काय होतो या का 23 हा जो काही नंबर आहे तो या पद्धतीने रिकरिंग होतोय, म्हणजे रिपीट होत जातोय पहा. म्हणजे 0.23 रिकरिंग असं म्हणतात त्याला. वाचतात कसं याला? 0.23 रिकरिंग. मग हा जो काही फॉर्म मिळालेला आहे हा कोणता फॉर्म मिळालेला आहे आपल्याला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग रॅशनल नंबर. येतं लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सोल्युशन या पद्धतीने मग तुम्ही कोणते नॉन रिकरिंग आलेले आहेत आणि कोणते रिकरिंग आलेले आहे ते या पद्धतीने सोल्युशनच्या स्वरूपात तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने हा होमवर्क तुम्ही कंप्लीट करायचा आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर.